केली तर सोन्याची हवी का? तो म्हणाला नाही. मग चांदीची हवी का? नाही. मग त्याची मूळ कुऱ्हाड दिली तेव्हा तो बोलला नाही, ही माझी कुऱ्हाड. सोना चांदीच्या कुऱ्हाडीला पण तो भापला नाही. बाईक ते मला कळलं, मला कोणाला बद्दल बोलतोय, मला काय सांगताय, नावं ठेवण्यामध्ये मी पटाय, तुम्ही नाही. पण झाडं पण छाटायची ना, पण झाडं छाटायच्या अगोदर स्वतःच्या पक्षामधले कार्यकर्ते छाटले. या पक्षामधली लोक छाटली पहिली, बाहेरून झाडं मागवली आणि ती आता पक्षात लावतायत. ही कोणती परिस्थिती, हे कोणतं राजकारण, हे कोणत्या निवडणुका चालू आहेत महाराष्ट्रामध्ये? 2012 साली ज्यावेळेला इथे सत्ता आली, 17 साली इथे फडणवीस आले आणि म्हणाले मी नाशिक म्हणे मी दत्तक घेतो. आणि त्या सगळ्या गोष्टींना नाशिककर भुलले आणि आम्ही जी कामं करून ठेवली होती ती सगळे विसरले. आणि दत्तक घेतो म्हटल्यानंतर हा बाप परत फिरकलाच नाही. काय काय गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या, कोणत्या कोणत्या गोष्टी करतो म्हणून सांगितल्या होत्या. आता साधी गोष्ट बघा, 2012ला त्याला आम्ही इथे सत्तेमध्ये आलो, त्यावेळेलाही कुंभमेळा झाला, अत्यंत यशस्वी कुंभमेळा झाला. त्यावेळेला त्यावेळेचे इथे उत्तम सगळेच त्यावेळेचे नगरसेवक सर्व पक्षांचे सगळ्यांच्या बरोबर घेऊन साथीने सगळे हा उत्तम कुंभमेळा झाला. एकही झाड कापलं गेलं नाही त्यावेळेला. आत्ता का कापलं जातंय? तुम्ही शांत बसा रे जरा, नाही तर तू ये इकडे आणि मार बोंब परत सारखी. एकही झाड कापलं नाही त्यावेळेला. उत्तम सुंदर चांगल्या पद्धतीने सगळे जेवढे साधू संत आले होते त्या सगळ्यांनी सांगितलं की उत्तम कुंभमेळा झाला. त्यावेळेला प्रशासकांचा आणि ज्यावेळेला जे नगरसेवक होते त्यांचा सत्कार झाला. बॉस्टनमध्ये पण सत्कार झाला त्यांचा, अमेरिकेत इथेही सत्कार झाले की उत्तम उत्तम रीतीने कुंभमेळा हाताळला गेला. मग आता काय चालू आहे? मी त्या दिवशी म्हटलं ना की ही तपोवनातली झाडं नुसती झाडं तोडणं नाहीये, हे यांचं हे सगळं अगोदर ठरतं की या उद्योगपतीसाठी ही जागा रिकामी करायची, आत्ता याच्यावरती कुंभमेळा करायचा. कुंभमेळा झाल्यानंतर सगळे साधू संत जेव्हा आपल्या घरी जातील मग त्या उद्योगपतीच्याही घशात घालायची जमीन. सगळं सगळं प्लॅनिंग त्यांचं सुरू असतं. आज त्यावेळेला जे महाराष्ट्रातल्या कुठच्या बाकी शहर सोडा, जेव्हा ते अनेक उद्योगपतींकडनं ज्यावेळेला या नाशिक शहरामध्ये पैसे आणले, रतन टाटांपासून अनेक लोक ज्यावेळेला इथे नाशिकमध्ये आले, काय त्यांचा संबंध होता? नाही तर साधी गोष्ट नुसतं फक्त वाचून दाखवतो, तुम्हाला कळेल की काय काय पहिले फक्त 5 वर्षात काय झालं. आज नाशिक शहराला मुकणे धरणापासून आपण त्यावेळेला पाईपलाईन आणली. नाशिकच्या पाण्याचा पुढच्या साधारणपणे 50-60 वर्षाचा पाण्याचा प्रश्न संपवून टाकला. हे 5 वर्षात केलेले आहे. त्याच्यानंतर जीपीएस त्याला लावलेले सगळ्या महानगरपालिकेच्या ऑफिसमध्ये माणसं असायची. घंटा गाड्या सुरू केल्या, घनकचरा प्रकल्प सुरू केला. ज्या घनकचरा प्रकल्पाबद्दल तिकडे त्या कचऱ्यामधनं विटा, खत, सगळ्या गोष्टी आज नाशिकमधले अनेक शेतकरी घेऊन जात आहेत. तिथून जाता येताना तुम्हाला वास पण येणार नाही की इथे घनकचरा प्रकल्प आहे म्हणून. वाहतूक बेटांचं सुशोभीकरण केलं. बोटॅनिकल गार्डन इथे एक जागा होती, त्या गार्डनचं केलं. मी रतन टाटांकडे ज्यावेळेला मी गेलो ते प्रकल्प घेऊन,
त्यांना आवडलं. त्यांनी मला विचारलं किती खर्च आहे. मी म्हटलं 3-4-5 कोटी रुपये खर्च येईल त्याला. डन बोलले. नक्की. त्यांची सगळी माणसं लावली. सरकारकडनं सगळ्या परवानग्या बिरवानग्या सगळं आलं. कामाला सुरुवात झाली आणि प्रकल्प वाढत 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 गेला. त्यांचीच माणसं करत होती. शेवटी तो प्रकल्प ज्यावेळेला पूर्ण झाला त्यावेळेला रतन टाटांकडनं जवळपास 14 ते 15 कोटी रुपये टाकले गेले होते त्याच्यात. त्या बोटॅनिकल गार्डनची काय अवस्था करून ठेवली आज गेल्या 5 वर्षात. सगळं उद्ध्वस्त करून टाकलं. सगळी ती बेटं उद्ध्वस्त केली. सगळ्याच गोष्टी उद्ध्वस्त केल्या. इथे तुमच्या ते चिल्ड्रन एज्युकेशन पार्क, गोदापारचं जॉगिंग ट्रॅक, स्वर्गीय माननीय बाळासाहेब ठाकरेंच्या नावाने ऐतिहासिक ते शस्त्र संग्रहालय केलं होतं, ते उद्ध्वस्त करून टाकलं. त्याच्यानंतर ही ते वॉटर कर्टन्स केली होती या सगळ्या तुमच्या पुलांवरती, ती घालवली, ती सगळी उद्ध्वस्त करून टाकली. नाशिक वरती त्यावेळेला आम्ही ज्याला आलो त्याला 700 कोटी रुपयांचं कर्ज होतं. ही नाशिक महानगरपालिका 700 कोटी कर्ज मुक्त महानगरपालिका त्यावेळेला आम्ही करून दिली. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षातले लोक बसले होते, भाजपवालेही बसले होते, सगळेच बसले होते. त्या संपूर्ण 5 वर्षाच्या काळात विरोधी पक्षाकडनं एकही भ्रष्टाचाराचा आरोप झाला नाही, अशी ती महानगरपालिका होती. ज्या वेळेला हे रस्ते बांधणीचं काम सुरू होतं, उत्तम रस्ते सगळे झाले होते त्यावेळेला नाशिकमध्ये. मला हे पत्रकार सांगतात ना, दर पावसाळ्यामध्ये त्यांचे ते चॅनलमधली लोक विचारायची की मुंबई इकडचे तिकडचे सगळीकडचे इकडचे खड्डे पडतात. मी इकडचे जे कंत्राटदार होते त्या कंत्राटदारांची पहिली एक बैठक बोलवली होती आणि त्या कंत्राटदारांनी सांगितलं होतं, म्हटलं हे त्याचं बजेट, तुमच्याकडे कोणी पैसे मागितले तर सांगा मला, आणि ज्या बजेटमध्ये तुम्हाला दिलेलं आहे त्याच्यामध्ये जर उत्तम रस्ता जर केला नाहीस आणि त्याच्यात जर खड्डा पडला, त्या खड्ड्यात उभा करून मारीन. उत्तम रस्ते झाले सगळे नाशिक मधले. हे होऊ शकतं, हे घडू शकतं, सगळ्या गोष्टी घडू शकतात. पण ह्या लोकांना हे करायचं नाही. 5 वर्ष दिली. हे 5 वर्षामध्ये हे देवेंद्र फडणवीस येऊन तुम्हाला काय बोलून गेले, ते काय बोलून गेले ते फक्त झालंय का एवढं फक्त मला सांगा. नाशिक न्यू मेट्रो प्रकल्प, नाशिक IT पार्क, नाशिक लॉजिस्टिक पार्क, द्वारका नाशिक उड्डाणपूल, नाशिकचा बाह्य रिंग रोड, नाशिक पुणे सेमी हायस्पीड रेल्वे मार्ग, इगतपुरीला आदिवासी क्रीडा प्रबोधिनी, महानगरपालिकेतील कर्मचारी अनुशेष, असे अनेक प्रकल्प त्यावेळेला त्यांनी घोषित केले की भरून काढणार वगैरे. काही नाही. आणि हे म्हणे दत्तक घेणार.